एवढ्या थंडीचा पागल सारखं मी फिरत होतो शेतामध्ये. बरं असं का करत आहे हे सांगतो व्हिडिओ मध्ये, त्यासाठी फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. बरं आजचा चॅलेंज आपला 20वा दिवस. घ्या मनावर 10K तर नाही पण 1000 तर करा. काय राव 10K तर दूर 1000 पण नाही झाले. बरं असं सकाळी उठून मी शेतामध्ये आलो पैप जमा करायला. त्याच्या क्लिपा काही काढल्या नाही कारण आठवणच राहिलं नाही मला. मग काय 5-5-6-6 करून सगळे पैप जमा केले आणि शेवटी 2 खेप मध्ये 10 नोजल जमा करून टाकले. मग काय दुसऱ्या शेतामध्ये जाऊन बेंड वगैरे आणून घेतला. बरं कमेंट मध्ये सांगा बरं आपला चहा कसा दिसतो आणि जमणार का. बेंड वगैरे ठेवून दिले आणि संध्याकाळी येऊन सगळे पैप जोडणं चालू केले. शेवटी संध्याकाळपर्यंत पैप जोडून झालेत. मग का मोटर यायच्या पहिले कॉक ठेवून घेतला आणि मी निघालो घरी जायसाठी. घरी गेलो आणि लाईट यायच्या टाइम पर्यंत मी रिटर्न आलो शेतामध्ये. कसं आहे स्प्रिंकलर तर जोडले होते पण पाहत लागते ना त्यांना. आणि इथे कसा काही शॉर्ट झाला की सगळं डोकंच खराब झालं. लाईट आलती, मोटर पण चालू झाली पण स्प्रिंकलर काही फिरत नव्हते. सगळे स्प्रिंकलर पाहिलं, स्प्रिंकलर काही फिरत नाही. म्हटलं आता काहीतरी डोकं लावाच लागल. मग तिथनं घरच्या विहिरीवर गेलो आणि तिथे कॉक फिरून टाकला. म्हटलं चला वर जाऊन आपण आता काय झालं ते पाहू. आणि वर गेल्यावर शेवटी समजलं की आता आपल्याला मोकळं पाणी द्यावं लागतं रातभर. मग काय एवढं बेकारवाला टेन्शन आलं नाही की रातभर एवढं थंडीमध्ये पाणी द्यायचं म्हटलं. असं सगळ्या अंगाला थरथर काटे येत होते पण काही इलाज पण नव्हतं कारण आपल्याला पाणी द्यावंच लागत होतं. बरं असो चला सांगतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये की मी पाणी दिले की नाही. त्यासाठी फक्त फॉलो करून घ्या. बाय बाय.